अभी मजा आएगा ना भिड़ो। दुनिया के सबसे सुंदर लड़का को हमारे तरफ से हैप्पी बर्थडे हो। अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं कौन? अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन? मैं हूँ कौन? तर मित्रांनो, तुम्ही पाहिलाच आहे प्रिव्ह्यू. तर प्रिव्ह्यू आवडला असेल तर एक लाईक नक्की करा मित्रांनो. आणि आपल्याला असा व्हिडिओ बनवण्यासाठी अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. जर कोणी डाउनलोड केलं नसेल तर तिथे जाऊन डाउनलोड करून घ्या. तर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे ओपन करायचं आहे अलर्ट मोशन. अलर्ट मोशन ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती जायचं आहे. प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे बिटमार्क आणि शेकपिक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे बिटमार्क आणि शेकपिक. तर बिटमार्क आणि शेकपिक इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर तुम्हाला तिथून डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर डाउनलोड केल्यानंतर इथे 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे साऊंडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याचा साऊंड 0 पर्यंत ठेवायचा आहे. तर ठेवल्यानंतर तुम्हाला इथे 14.21च्या बिटला यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटो ॲड करायचा आहे. 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतले आहेत. तर तुम्हाला देखील फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे 14.21च्या बिटला यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक PNG दिली आहे, ती ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर शेवटपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर खाली मूव्ह अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर आपण ही PNG तुम्हाला इथे ठेवायची असेल तर तुम्ही इथे पण ठेवू शकता. इथे पण बाहेर दिसत आहे, पण आपण वरती खेचून घेऊया. तर अशा प्रकारे वरती ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर तर इथे आपले फोटोला शेकपिक देण्यासाठी बॅक यायचं आहे. आपला शेकपिक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकपिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर तुम्हाला सांगून देतो, तर हा वाला इफेक्ट तुम्हाला 20.4च्या बिटपर्यंत तुम्हाला इथे 2 बीट दिसत असतील. तर या 2 बीटपर्यंतच हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर याच्या पुढचे 2 बिटमार्क आहेत, त्याच्या पुढचे फोटोला इफेक्ट देण्यासाठी बॅक यायचं आहे. आपला शेकपिक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकपिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा फोटो आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे जे 2 बिटमार्क होते तर त्यापुढे यायचं आहे 20.14ला. तर तिथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट. तर अशाच प्रकारे सगळ्या फोटोला आम्हाला इफेक्ट द्यायचा आहे. तर मी इफेक्ट देऊन देतो. तर आपल्या सगळ्या फोटोला इफेक्ट देऊन झालेला आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ झालेला आहे. तर त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगचं प्लेकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल,
त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढं रेझोल्युशन पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे.